पिंपळगाव बसवंत गोवंश तस्करीकडे पोलिसांची वक्र नजर. नाशिक ग्रामीण पोलिसांनी आज पहाटे एक मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून 17 जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. चालक आणि एक विधी संघर्षग्रस्त यांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी आणि अवैध वाहतूक वाढल्याने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार गोरक्षक स्क्वॉड कार्यान्वित करण्यात आला होता. या स्क्वॉडने आज पहाटे गुप्त माहितीच्या आधारे पिंपळगाव बसवंत परिसरात सापळा रचला. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने ट्रक वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून पाचोरे वणी शिवारात वाहन अडवले आणि छापा टाकला. तपासात ट्रकमध्ये आखूडदोरीने बांधलेली 17 गोवंश जनावरे निर्दयी अवस्थेत आढळली. पोलिसांनी ट्रक चालक इम्रान अहमद इक्बाल अहमद वय 42 राहणार मालेगाव आणि एका विधी संघर्षित ग्रस्तास ताब्यात घेतले आहे. तर गोवंश विक्रेते आणि खरेदीदार म्हणून निसरत खान उर्फ निट्ट्या आणि गोपी बाळू खरे यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 जनावरे, टाटा ट्रक आणि मोबाईल फोन असा एकूण 14,36,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर तसेच सचिन धारणकर, धनंजय शिलावटे, प्रीतम लोखंडे, माधव साळे, नवनाथ वाघमोडे, निलेश सावकार, राहुल आहेर यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे 17 जनावरांचे प्राण वाचले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलिसांकडून केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.